रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झालाय। पण आता राज्यभरामधल्या तब्बल 26 लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी सुद्धा केली जाणार आहे। वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाईल। या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला तसे आदेशही देण्यात आलेत। जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू केली जाते। लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच घरामधील 2 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। मात्र 2 पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्ष वयोगटामध्ये न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं आता तयार केलेली आहे। 2 निकषांवर सध्या पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि 21 ते 65 वर्ष वयोगटातल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात। या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल। तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे। 2 निकष दिलेले आहे, 2 प्रकारचे हे दिले आहे। एक म्हणजे वयोगट सांगितले आहे, 21 ते 65 मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का, अशा प्रकारची तपासणी करा। त्यांचा निर्गम उतारा पहा, टीसी पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा। आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या 2 पात्र ठरवा आणि 1 अपात्र ठरवा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। टॅक्सधारक, वाहनधारक 4 व्हीलर आहे का त्याची तपासणी करा, 4 व्हीलरचा काही नंबर वगैरे असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा, असे आदेश दिलेले आहे।